नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल गायके तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण समजून घेणार आहोत भागाकार करायचा कसा। त्यासाठी आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे बघा, 245 भागिले 2। आता हा भागाकार करणार कसा बघा, मग 2 ने भाग द्या, बे एक बे, मग 2 मधून 2 गेले तर बाकी राहिली 0, खाली घ्या 4। त्यानंतर ह्या 4 ने परत ह्या 2 ला भाग द्या, बे दुने 4 आणि 4 मधून 4 गेले तर बाकी राहिली 0। 5 खाली घ्या, परत त्याला भाग द्या, बे दुने 4, 5 मधून 4 वजा करा, बाकी राहील 1। 2 पेक्षा 1 लहान आहे, इथं घ्या दशांश, इथं घ्या 0। बे पंचे 10 आणि 10 मधून 10 वजा करा म्हणजे बाकी राहील 0 आणि भागाकाराला 222.5। त्याप्रमाणे बघा आपण याला भाग देणार, 3 एक 3, मग 4 मधून 3 गेला, बाकी राहिला 1, खाली आपण घेतला 8, 3 सक 18, आपण 18 मधून 18 वजा केले तर बाकी राहिली 0। खाली घेतला 5 आणि 3 एक 3, 5 मधून 3 वजा केले तर राहिले 2, इथं पॉइंट घेतला, इथं 0, 3 सक 18, 18 वजा केले बाकी राहिले 2, परत 0 घेतला, 3 सक 18, परत 18 वजा केले बाकी राहिली 2। दशांशानंतरचा अंक 6 6 पुन्हा पुन्हा येत आहे म्हणून त्याला आपण फक्त 2 वेळेस लिहिले तरी चालेल। नंतर बघा 4 दुने 8 होतील, 9 मधून 8 वजा केले तर बाकी राहिला 1, खाली घेतला 2, परत 4 त्रिक 12 होतील आणि 12 मधून 12 गेले तर बाकी राहिली 0। त्यानंतर 7 जशाला तसा घ्या, 4 एक 4, 7 मधून 4 गेले तर बाकी राहील 3। इथं दशांश घ्या, इथं 0 घ्या, 4 7 28, 28 वजा होतील, बाकी राहील 2, त्याच्यावर 0 घ्या, 4 पंचे 20 आणि इथं 20 मधून 20 गेला, बाकी राहिली 0 आणि उत्तर आलेलं आहे 231.75। त्यानंतर बघायला 5 ने भाग द्या, 5 एक 5, 7 मधून 5 गेले राहिले 2, 8 खाली घ्या, परत 5 5 25, 25 मायनस करा, बाकी राहतील 3, खाली घेतला 9, परत 5 7 35, इथं घ्या 7 आणि इथं घ्या 35, 39 मधून 35 मायनस केले तर बाकी राहतील 4, इथं दशांश घ्या, इथं 0 घ्या, 5 8 40 आणि 40 मधून 40 वजा करा, बाकी राहील 0 आणि आपला भागाकार आलेला आहे 157.8। याच प्रमाणे अजून उदाहरण आपण घेऊ बघा, इथं उदाहरण घेतलं 784 भागिले 8। आपण याला 8 ने भाग दिला, 8 एक 8, 8 9 72, मग 72 आपण वजा केले, 72 वजा केले तर 8 मधून 2 गेले तर राहतील 6, खाली राहिला 0। इथं घेतले आपण 4, परत 8 8 64, 64 मायनस केले तर बाकी आली 0 आणि भागाकार आलेला आहे 88। अजून एक आपण उदाहरण घेऊ, इथं 787 भागिले 5, 5 एक 5 करा, 5 मायनस करा, बाकी येतील 2, 8 खाली घ्या, 5 ने भाग द्या, 5 5 25, 25 मायनस करा, बाकी राहतील 3, खाली 7 घ्या, परत 5 7 35 होतील, 35 मायनस करा, बाकी राहतील 2। 5 पेक्षा 2 लहान आहे, इथं दशांश घ्या, इथं 0 घ्या, 5 चौक 20 आणि 20 मधून 20 वजा करा, बाकी राहील 0। अजून एक उदाहरण बघा, 894 भागिले 8, इथं आपण याला भाग दिला, 8 एक 8, 8 मायनस केले, बाकी राहिली 0, खाली आपण घेतला 9, परत 8 एक 8 होईल, 8 मायनस केला, बाकी राहिली 1, खाली आपण 4 घेतला, 8 दुने 14, 8 दुने 16 होतील, पण या ठिकाणी 14 आहे, 8 चा भाग बसल, 8 एक 8, 8 मायनस केले, 14 मधून 8 गेले, बाकी राहिली 6,
इथं पॉइंट घ्या, इथं शून्य घ्या, 8 7 56 होतील, 56 मायनस करा, बाकी राहील 4, त्याच्यावर शून्य घ्या, 8 पंचे 40, 40 मधून 40 वजा करा, उत्तर आलं 0. त्याचप्रमाणे अजून काही उदाहरण घेऊ आपण. इथं पहिलं उदाहरण आपण घेतलं 216 भागिले 2. अशा भागाकारामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे. बघा इथं बे एक बे, 2 मधून 2 गेला, बाकी राहिली 0, खाली घेतला 1. 2 पेक्षा 1 लहान आहे, पहिला भाग शून्याचा द्या. मग इथं दोघांचा गट तयार करा. आता भाग द्या, बे 8 16 आणि 16 मधून 16 गेले तर बाकी राहिली 0. अजून एक उदाहरण घ्या. बघा 318 भागिले 3 करा. याला परत भाग द्या. बघा कसा भाग येईल, 3 1 3, 3 मायनस केले, बाकी राहिली 0. आता खाली घ्या 1. आता 3 पेक्षा 1 लहान आहे, पहिला भाग शून्याचा द्या, खाली 8 घ्या, 18 चा गट तयार होईल, 3 सक 18 आणि 18 मधून 18 गेले, बाकी राहिली 0. अशा पद्धतीने आपण भागाकार करू. बघा परत एक भागाकार घेऊ. 11 11 भागिले 11. मग याला आपण भाग देणार. कसा भाग द्यायचा बघा, 11 1 11, 11 मधून 11 गेले, बाकी राहिली 0, खाली घेतला 1. आता खाली आपण 1 घेतलेला आहे. 11 ने आपल्याला पहिल्यांदा 1 ला भाग द्यायचा आहे. 11 पेक्षा 1 लहान आहे, मग शून्याचा भाग द्या. मग इथे 11 चा गट करा आणि 11 1 11. अशा पद्धतीने आपलं उत्तर 101 येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येचा भागाकार करू शकतो. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद.